स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची मोठी कारवाई। ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करून चोरी करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील आरोपींकडून एक दरोडा, 23 जबर चोरी, एक घरफोडी व एक चोरी असे एकूण 26 गुन्हे उघड करून चालू बाजारभावाप्रमाणे 39,09,600 रुपये किमतीचे अर्धा किलोपेक्षा अधिक 54 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त। आरोपीच्या बाबतीत सगळ्या ठिकाणच्या आपण मोडसमध्ये आपण काही गोष्टी मॅच करतो आणि ज्या लोकांचं नाव याच्यामध्ये येत होतं त्यांच्यावर आपण मग इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला आपण सुरुवात केली। आरोपी याच्यामध्ये लोकलच होते, तरी ते आपल्याकडे सापडत नव्हते आणि सारखा त्यांचं लोकेशन आणि त्यांचा जो मुवमेंट आहे ते बाहेर येतो। सुदैवाने आपल्याला मागच्या महिन्यात जे आहे त्या आरोपीच्या बाबतीत कन्फर्म माहिती मिळाली। माहिती भेटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा जी टीम आहे त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांना सुरवडी जो भाग आहे त्या भागातला जो आरोपी आहे तो सापडला आणि त्याचा साथीदार पण सापडला। साथीदाराचा जो आहे तो विधी संघर्ष आहे। तो जो मेन आरोपी आहे तो 18+ आहे आणि हे दोन्ही आरोपी त्या ठिकाणी आपल्याला सापडल्यानंतर त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांच्याकडनं तपास करायला सुरुवात केली। आम्हाला जे वाटत होतं की 1, 2, 4 गुन्हे होतील, पण याच्यामध्ये बरेच गुन्हे निघत गेले आणि आता आजच्या परिस्थितीत आजच्या घडीत 26 गुन्हे ह्या दोघे आरोपींनी सातारा जिल्ह्यात केलेले अशी आमच्याकडे आता माहिती आहे। त्याच्यामध्ये सातारा तालुका पोलीस स्टेशनला 3 गुन्हे, सातारा शहरला 3 गुन्हे, शाहूपुरीला 1 गुन्हा, लोणंदला 2 गुन्हे, खंडाळाला 2 गुन्हे, फलटण शहरला 3 गुन्हे, शिरवडला 2 गुन्हे, भोईंजला 1 गुन्हा, औंधला 1 गुन्हा, दहिवडीला 2 गुन्हे, वडूजला 1 गुन्हा, भोईंजला अजून 1 गुन्हा, कराड तालुक्याला 2 गुन्हे, फलटण ग्रामीणला 1 गुन्हा आणि खंडाळाला अजून 1 गुन्हा, असे 26 गुन्हे या आरोपींनी सातारामध्ये 2023 पासून केलेले आहेत आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी फिर्यादी करून सोना, दागिने असं सगळं मुद्देमाल जो आहे तो चोरी केला होता। यांच्याकडून रिकव्हरी करणं खूप अवघड होतं, कारण अजिबात हे आरोपी काही बोलत नव्हते आणि इंट्रोगेशन किंवा इतर कुठलेही जे डावपेच आपण वापरतो त्यांचा फार काय असा प्रभाव दिसून येत नव्हता। परंतु आपण तरी याच्यामध्ये आपण हार मानली नाही आणि आपण त्यांना वेगवेगळ्या इंट्रोगेट करणारे जे आपले अंमलदार आहेत, अधिकारी आहेत, त्यांचा आपण याच्यामध्ये वापर केला आणि शेवटी मग त्यांना त्याच्यामध्ये कबुली द्यावी लागली आणि त्यांनी सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली आणि याच्यामध्ये आज या घडीत आपल्याकडे 54 तोळे 3 ग्राम म्हणजे टोटल जवळजवळ 600 ग्राम सोनं ह्या 2 आरोपींनी आपल्याला या गुन्ह्यामध्ये दिलेलं आहे। त्याची आजची किंमत जवळजवळ एकूण 40 लाख रुपये होती। एवढं सोनं ह्या दोघे आरोपींनी आता रिकव्हरी करून दिलेला आहे। हा सगळा सोनं आपण गुन्हेवाईज याच्यामध्ये लावून घेतलेला आहे आणि या सगळ्या फिर्यादीनं त्याच्या बाबतीत आपण माहिती आता देतोय आणि कोर्टातून लवकरात लवकर हा सर्व मुद्देमाल आपण लोकांना परत देण्यासाठी आता प्रोसेस चालू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला आता रिकव्हरी झालेली आहे आणि या एका रिकव्हरीमुळे आमची टोटल जी रिकव्हरी आहे आतापर्यंतची 311 गुन्हे आम्ही जे डिटेक्ट केली त्याच्यामध्ये आता 720 तोळ्याच्या वर आता आमची आकडेवारी टोटल गेलेली आहे। जवळजवळ याच्यामध्ये 7 किलो 205 ग्राम सोना जो आहे तो लोकांना आपण परत दिला। त्याची टोटल किंमत आता 5 कोटीच्या वर गेलेली आहे। या आरोपींची सध्या आता आम्ही एक एक करून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पीसी घेऊन अजून रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचे आरोपीचे अजून एक साथीदार आहे, त्या साथीदाराच्या बाबतीत देखील माहिती आता प्राप्त झालेली आहे, परंतु तो जो साथीदार आहे तो फरार आहे सध्या। त्याचा सध्या आम्ही शोध घेतोय आणि तो जर आरोपी सापडला तर अजून याच्यामध्ये जे दागिने गेलेले आहे काही ते दागिने देखील आपल्याला याच्यामध्ये मिळतील आणि हे सगळे गुन्हे ऑलमोस्ट 100% डिटेक्ट झालेले आहे, परंतु अजून जो मुद्देमाल गेला तो देखील याच्यामध्ये आता प्राप्त होतील।